सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पासून ते अगदी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मंडळी, आपल्या मराठी भावसंगीताच्या अवकाशातील एक असा शुक्रतारा की ज्याने आजवर हजारो मराठी जनांच्या मनावर आपलं स्थान राखून ठेवलंय. एक असा शुक्रतारा ज्यांच्या शब्दांनी आपल्याला जगण्याचं बळ दिलं, जगण्याचा अर्थ नव्याने उलगडून सांगितला. आपले महाराष्ट्रभूषण कवी म्हणजेच मंगेश पाडगावकर. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कवितेच्या जगात. आज आपण कवी मंगेश पाडगावकर यांच्या त्रिवेणी या काव्यसंग्रहामधल्या काही निवडक कविता पाहणार आहोत. असा भाग विशेष आहे कारण की या मंगेश पाडगावकर यांच्या कविता आहेत. त्याच्यामुळे जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रहो, मंगेश पाडगावकर यांच्या असंख्य कविता अशा आहेत की ज्याने आपल्याला नवी स्फूर्ती मिळते. आता आपण एक अशीच कविता त्यांची पाहणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे एकट्याने. एकट्याने एकटे गर्दीत चालावे, एकट्याने एकटे गर्दीत चालावे, एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे. थांबते गर्दी फुलांच्या उंबऱ्यापाशी, थांबते गर्दी फुलांच्या उंबऱ्यापाशी, एकट्याने आतुनी निर्माल्य हुंगावे. दारही अपुले तिराईत होत असे जेव्हा, दारही अपुले तिराईत होत असे जेव्हा, एकट्याने ओळखावे अन पुढे जावे, एकट्याने ओळखावे अन पुढे जावे. एकट्याच्या आरशाचा आंधळा पारा, एकट्याच्या आरशाचा आंधळा पारा, एकट्याने चेहऱ्यावर बिंब मानावे, एकट्याने चेहऱ्यावर बिंब मानावे. एकट्याला हाक येते रान पक्षाची, एकट्याला हाक येते रान पक्षाची, एकट्याने पाखरू प्राणात झेलावे, एकट्याने पाखरू प्राणात झेलावे. लागते जावेच या अंधार यात्रेला, लागते जावेच या अंधार यात्रेला, एकट्याने एकटा आपला दिवा व्हावे, एकट्याने एकटा आपला दिवा व्हावे. अगदी लहान आणि सरळ साधी अशी कविता आहे खरं तर, कारण की या शेवटच्या ओळी, एकट्याने एकटा आपला दिवा व्हावे, या ओळीतूनच खरं तर मंगेश पाडगावकर यांनी स्पष्ट केलंय की अंधार यात्रेला सामोरे जाताना याचाच अर्थ की जेव्हा 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 परिस्थिती कठीण असते आणि अंधारलेल्या वाटेवरून आपल्याला चालायचं असतं, त्यावेळेला डगमगायचं नसतं, तर एकट्याने आपलाच दिवा व्हायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आपली पुढची कविता आहे पत्र म्हणजे. पत्र, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा. ओतीले सर्वस्व हे सौंदर्य झाले, ओतीले सर्वस्व हे सौंदर्य झाले, मूर्ती म्हणजे पत्थराचा एक तुकडा, मूर्ती म्हणजे पत्थराचा एक तुकडा. पाखरू खेळे निळा वाऱ्यात झिम्मा, पाखरू खेळे निळा वाऱ्यात झिम्मा, पंख म्हणजे नभाचा एक तुकडा. पाहिला नाही कधी मृत्यू असा मी, पाहिला नाही कधी मृत्यू असा मी, मृत्यू म्हणजे जीवनाचा एक तुकडा, मृत्यू म्हणजे जीवनाचा एक तुकडा. नाचताना मोर व्हावा स्तब्ध तैसा, नाचताना मोर व्हावा स्तब्ध तैसा, शब्द म्हणजे स्तब्धतेचा एक तुकडा, शब्द म्हणजे स्तब्धतेचा एक तुकडा. पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा. काय मंडळी, तुम्हाला ही त्या खास व्यक्तीची आठवण आली का की ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातलं तुमचं पहिलं पत्र लिहिलं होतं? कवी मंगेश पाडगावकर यांची ही अगदी लहानशी कविता आहे, मात्र एखाद्या व्यक्तीसाठी पत्र लिहिणं म्हणजे किती भावनिक गोष्ट असू शकते हेच या कवितेतून खरं तर आपल्याला कळतंय. मंडळी, आपली पुढची कविता थोडी वेगळी आहे आणि मनाला प्रश्न विचारणारी आहे. कवितेचं शीर्षक आहे कोण या कैदेतुनी. कोण या कैदेतुनी सुटला कधी, कोण या कैदेतुनी सुटला कधी, कोण होता मुक्त अन कुठला कधी. आदळे आक्रोश हा भिंतीवरी, आदळे आक्रोश हा भिंतीवरी, बांधणारा पाश हा तुटला कधी. खूप झाले बिंब हे वेडे पिसे, खूप झाले बिंब हे वेडे पिसे, त्यामुळे का आरसा फुटला कधी. सारखी ज्वाळा विचारी प्रश्न हा, सारखी ज्वाळा विचारी प्रश्न हा, कोण या राखेतुनी उठला कधी. फास हा नकळे कसा पडला येथे, फास हा नकळे कसा पडला येथे, श्वास हा कोणी असा लुटला कधी,
श्वास हा कोणी असा लुटला कधी, कोण या कैदेतून सुटला कधी. खरं तर ही कविता म्हणजे एक प्रकारे नकारात्मकतेवर प्रश्न विचारणारी ही कविता आहे आणि नकळत काहीतरी आपल्याला ही कविता खूप काही सांगून जाते. मंडळी, आपली पुढची आणि अगदी शेवटची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे असणं. काहीही न ठरवता जाऊ लागावं, काहीही न ठरवता जाऊ लागावं, अकारण चालताना गाऊ लागावं. हिरव्यागार पानातून शीळ येई, हिरव्यागार पानांतून शीळ येई, पाखरू कुठे दिसतं काय पाहू लागावं. चालणाऱ्याला भूतकाळ नसतोच मुळी, चालणाऱ्याला भूतकाळ नसतोच मुळी, गुंत्यांच्या गर्दी बाहेर वाहू लागावं, गुंत्यांच्या गर्दी बाहेर वाहू लागावं. हे मिळवायचंय ते मिळवायचंय खूप झालं, हे मिळवायचंय ते मिळवायचंय खूप झालं. एकदा तरी आपल्या सुरात नाहू लागावं, एकदा तरी आपल्या सुरात नाहू लागावं. हिरवंगार पुरण असतं आपलं असणं, हिरवंगार पुरण असतं आपलं असणं. वाऱ्याचं बोट धरून धावू लागावं, वाऱ्याचं बोट धरून धावू लागावं. काही न ठरवता जाऊ लागावं आणि मनसोक्तपणे आपल्यातलं आपलं होऊन जगावं. मंडळी, खरं तर ही कविता वाचून मलाही काही असंच म्हणावंसं वाटतंय. तुम्हाला या सगळ्या कवितांमधली नेमकी कोणती कविता आवडली, त्यासोबतच आजचा हा भाग नेमका कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. यासोबतच आजच्या या व्हिडिओत आपण येथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटूयात अशाच काही कवितांसोबत आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.